महामार्ग जागोजागी खड्डे आणि रस्त्यावरील धरण ही ओव्हरफ्लो। मुंबई गोवा एक दशक उलटून गेले तरी ये रे माझ्या मागल्या जैसे थे परिस्थिती आहे आणि आता तर अजून बिकट परिस्थिती झाली आहे। महामार्गावरील घोंगडं भिजतच आहे। निवडणुका येत आहेत जात आहेत, ठेकेदार बदलत आहेत, पण रस्ता मात्र तोच आहे। रस्त्यासाठी करोडो रुपये खर्च झाले आहेत खरे, चौपदरी करण्याचे काम मुंगीच्या गतीने होत आहे। मुंबई गोवा रोडचे काम पूर्णत्वास येत नाही, याला जबाबदार तरी कोण आहे? हा न सुटलेला अवघडच प्रश्न आहे आणि त्यामुळे होणारी दीर्घकालीन वाहतूक कोंडी, दिवसागणित घडणारे अपघात याचा फटका वाहनचालक, विद्यार्थी, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक या सर्वांनाच होत आहे। आता तर या महामार्गावर पेण प्रांत ऑफिसवरून गेलेल्या पुलाला धरणाचे रूप आले आहे। तसेच पुलावर जे पाणी साचले आहे ते पुलावरील रस्त्यावरून वाहत आहे त्याला धबधब्याचे रूप आले आहे। म्हणजे पुलाच्या खालून जाणाऱ्या वाहनचालकांनाही त्रास आणि पुलावरून साठलेल्या पाण्यातून मार्ग काढत जाणाऱ्या वाहनचालकांनाही त्रास, कारण साठलेल्या पाण्यामुळे रस्त्यावरील खड्डे न दिसल्याने अपघात होण्याची शक्यता टाळता येणार नाही। याशिवाय गाडीच्या सायलेन्सरमध्ये पाणी गेल्यास तेही नादुरुस्त होण्याची शक्यता आहे। नाव मोठे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पण खड्डेंनी धोकादायक बनलेला महामार्ग असल्याने लक्षण मात्र खोटे। नवीन रस्त्यावर खड्डे पडल्याने शासनाची स्पेस टेक्नॉलॉजी हीच आहे का, असा प्रश्न येथील सुजाण नागरिक विचारत आहेत। महामुंबईसह तृप्ती भोईर, पेण। या इकडे या आज दिनांक 2 ऑगस्ट 2024 आणि सुंदर असा वॉटरफॉल, एक डॅम बांधलेला आहे आणि खाली वॉटरफॉल आहे, ते देखील दाखवतोय। एकच मिनिट चालू ठेवा। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरतील